तृप्ती देवरुखकर यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. मुलुंडमध्ये घर नाकारण्यात आल्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देवरुखकर यांना पाठिंबा दिला होता. घाटकोपरपासून ते मुलुंडपर्यंत एका विशिष्ट समाजालाच घरे मिळावीत आणि अन्य समाज, खास करून मराठी माणसाला घरे मिळू नयेत यासाठी ठरवून सर्व गोष्टी होत असल्याचा संशय येत असल्याचा आरोप तृप्ती यांनी केला आहे. एखादी राजकीय शक्ती यामागे असल्याशिवाय ही हिंमत होऊ शकत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. मराठी माणसाने आवाज उठवायला हवा. आज मी आवाज उठवल्यावर अनेक जण मला आमच्या बाबतीतही तेच घडत असल्याचं सांगतायत. याचा अर्थ मराठी माणूस गप्प बसतो म्हणून त्यांची हिंमत वाढते. मुंबईमध्ये मराठी माणसाबाबत यापुढे असं घडणार नाही. याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही तृप्ती यांनी केलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता जे कमेंट्स किंवा आता जे लोक माझ्याकडे रीच आउट करतात त्या संदर्भातच आता विविध पक्षातल्या नेत्यांना ह्यासाठीच भेटते आहे की जेणेकरून हा मुद्दा आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. मलाही त्यांचे विचार जाणून घ्यायला आवडतात की या प्रकरणाकडे ते कुठल्या दृष्टीने बघतात आणि त्यांचा पुढे याच्या पुढे काय मार्गदर्शन असणार आहे किंवा यापुढे आपण काय करू शकतो या अशा पद्धतीच्या घटना थांबण्यासाठी. आणि महाराष्ट्रात खरंच मराठी माणसाचा आवाज बुलंद करायचा असेल तर आपण आपल्या नेत्यांकडेच पाहतो. आणि मला वाटतं हा कुठल्या पक्षाचा मुद्दा नाही आहे. अक्रॉस पार्टी सगळ्या नेत्यांनी किंवा जेवढे मराठी इन्फ्लुएन्शियल माणसं आहेत त्यांनी एकत्र येऊन या मुद्द्याला बळ दिलं पाहिजे, जेणेकरून मराठी माणसाला सर्वसामान्य मराठी माणसाला बळ मिळेल आणि तो यापुढे ज्या पद्धतीने मी व्यक्त झाली त्या पद्धतीने व्यक्त होईल. मराठी माणूस बोलायला मागे घाबरतो किंवा आपण लेट गो करतो एखादी गोष्ट. आपल्या सोबत माझ्यासोबत जी घडली त्या पद्धतीची घटना घडली तरी आपण लेट गो करतो की जाऊ दे, मला एकदा हा अनुभव आलाय, सोडून दे, आपण दुसरीकडे जाऊ, असं होतं. पण तसं न करता त्याच वेळी त्या ठिकाणी त्या माणसाला जाब विचारणं किंवा लोकांना सांगणं की माझ्यासोबत हे घडलंय, हे महत्त्वाचं आहे आणि ह्यापुढे हे घडावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी सगळ्यांना भेटते. आव्हाड साहेबांनी पण आता त्या गोष्टीचं समर्थनच केलं की अशा पद्धतीचं कुठलाही अन्याय आपण सहन केलाच नाही पाहिजे आणि महाराष्ट्रात खरंच अशा कुठल्याच पद्धतीचं वर्गीकरण आपण सहन नाही केलं पाहिजे. मला वाटतं यामागे कोणाची शक्ती आहे त्यापेक्षा आपल्या लोकांची जी दुर्बलता आहे विचार व्यक्त करण्याची, ही दूर केली पाहिजे. मग एकदा मराठी माणूस जर एकत्र येऊन ह्या विरोधात बोलायला त्यांनी सुरुवात केली ना तर कोणाची शक्ती असो ती नाही टिकणार. अनुभव असा आहे की आता मी जिथे राहते मुलुंडमध्ये, तुम्ही विक्रोळी घाटकोपरपासून सुरू केलं तर तुम्हाला असे अनेक प्रोजेक्ट दिसतील जिथे मोठ्या, आत्ताही तिथे विक्रोळीला एक प्रोजेक्ट आम्ही येताना पाहिला की जैन देरासर अवेलेबल. मग अशा पद्धतीचं लेबलिंग जेव्हा होतं तर तो प्रोजेक्ट एका त्या कम्युनिटीसाठी आहे का, ह्या पद्धतीची तुम्हाला जाहिरात करायची आहे का. आणि मग अल्टिमेटली तिथे घर घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला हेच सांगण्यात येतं की इथे नॉन व्हेजिटेरियन अलाउड नाही आहे किंवा मराठी अलाउड नाही, किंवा तुम्ही अगदी खात असाल तर तुम्हाला सोसायटीमध्ये शिजवता येणार नाही, घरात शिजवता येणार नाही, तुम्ही बाहेर जाऊन खा. या पद्धतीचं म्हणजे हे ठरवण्याचा अधिकार बिल्डरला नाही किंवा अशा पद्धतीचे कुठले नियम नाहीत, तर तुम्ही हे अशा पद्धतीची बंधनं घालूच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. मॅडम, जे प्रकरण तुमच्यासोबत घडलं अशा अनेकांसोबत हे प्रकरण घडलेले आहेत पण ते समोर कधी आलेले नाहीत. अनेकांचे तुम्हाला देखील अनुभव सांगायला फोन येत असते. हो, अनेक माझ्या त्या पोस्टवरच अनेक कमेंट आहेत, फोन आहेत, मेसेजेस येतात. म्हणजे अक्षरशः इन्फ्लुएन्शियल लोकही मला सांगतात कशाला. आता तुम्ही आज पंकजाताईंचा पण व्हिडिओ पाहिला असेल, जर त्यांच्यासोबत अशी घटना घडू शकते तर तुम्ही विचार करा सर्वसामान्य मराठी माणसाची काय अवस्था आहे मुंबईत. या ठिकाणी अनेक जे आहेत ते गुजराती लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यावर तुमची काय भूमिका असणार आहे वा गुजराती लोकप्रतिनिधी माझ्यापर्यंत तर कम्युनिटीचे लोकप्रतिनिधी म्हणून आलेले नाही आहेत. काल माझ्याकडे मिहिरकोटेच्या येऊन गेले आमदार, जे आमच्या इकडचे लोकल आमदार आहेत, पण ते काही कम्युनिटीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आले नव्हते. तर मला नाही वाटत, मला त्या कम्युनिटीतून ॲज सच कोणी रीच झालेलं नाही आहे अजूनपर्यंत. गुजराती मराठी युद्ध संपेल असं वाटतं तुम्हाला? नाही, गुजराती मराठी असं कुठलं युद्ध नाही आहे आणि हा प्रश्न फक्त गुजराती कम्युनिटीचा नाही आहे. मला त्या एका कम्युनिटीला टार्गेट करायचा नाही आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गुजराती लोकांसोबत असतो. माझं म्हणणं एवढंच आहे, मी कालपासून ही गोष्ट बोलते की मुंबई ही वेगवेगळ्या रंगांची इट्स अ कॉस्मोपॉलिटन सिटी
आणि त्याचं फॅब्रिक कोणी डॅमेज करण्याचा प्रयत्न करू नये. मराठी माणूस, मुंबईतला माणूस हा खूप वेलकमिंग आहे. आपण अनेक प्रांतातल्या, अनेक शहरातल्या लोकांना इथे वेलकम करतो की तुम्ही या, राहा, उदरनिर्वाह करा, सगळं करा, पण इथलं सोशल फॅब्रिक खराब करू नका. तुम्ही इथे येऊन आम्हालाच सांगणार की इथे महाराष्ट्राला अलाउड नाही, इथे मराठी लोक अलाउड नाही, किंवा तुम्ही अशी सोसायटी बनवणार की फक्त इथे जैनच राहणार, इथे फक्त गुजरातीच राहणार आणि मग मराठी लोकांनी फक्त एवढ्या एवढ्या भागात राहायचं. तर ही मुंबई नाही आहे, हा मुंबईचा इसेन्स नाही आहे. मुंबई ही सगळ्यांची एकत्र, आपण लहानपणापासून मी जेवढं बघत आले, सगळे एकत्र सण साजरे, सगळं एकत्र आपण करतोय. तर आता कोणी येऊन इथे या पद्धतीची प्रवृत्ती निर्माण करू नये आणि ती स्प्रेड होऊ नये असं मला वाटतं. ती जागीच ठेचली गेली पाहिजे जर कोणी अशा पद्धतीचं वर्गीकरण करत असेल तर. यामागे कुठे राजकीय बळ आहे? यामागे कुठे राजकीय बळ आहे का? कशामध्ये? राजकीय पाठबळ आहे का? राजकीय पाठबळाशिवाय एवढी हिंमत एखादा वर्ग दाखवणार नाही, तर ते कुणाचं बळ असू शकेल? नाही असू शकेल, कारण मला ते माहीत नाही. अर्थात राजकीय पाठबळ किंवा एक म्हणतो ना आपण, एक सपोर्ट सिस्टीम मागे असल्याशिवाय कोणाची अशी हिंमत होत नाही बोलायची स्पष्टपणे की तुम्हाला आम्ही अलाव करणार नाही. ऑब्व्हियसली त्यांच्या मागे काहीतरी राजकीय पाठबळ असू शकतं की जेणेकरून त्यांना हळूहळू ही हिंमत आलेली आहे की आता आपल्याला इथून कोणी हकलणार नाही किंवा आपण कोणालाही हकलू शकतो इकडनं. हे कुणाचं बळ असू शकेल? गेल्या काही दिवसात व्हेजिटेरियन राज्यामध्ये भाजप आणि देशात संपूर्ण भाजपची सत्ता आहे, त्यामुळे कुठेतरी गुजराती, मारवाडी, जैन यांचं कुठेतरी फापवत आहे असं वाटतं. ते कारण असू शकतं, तेच कारण आहे असं नाहीये. म्हणजे ते मी आत्ता मगाशी तेच म्हणतं ना की जर मराठी माणसाने त्याची ताकद दाखवली ना, तर कोणतंही राजकीय पाठबळ असो, कुठलीही ताकद असो, काही असो, ती नाहीच टिकणार आहे ना. आपण आपली ताकद दाखवत नाही, हा माझा मुद्दा आहे. राज्यपालांनी अगोदर विधान केलं होतं गुजराती मराठी संदर्भात, मराठी संदर्भात, त्यात कुठली दखल घेतली नव्हती गेली, त्यात देखील वाद पेटला होता. मराठी असा, मराठी असा नाही, त्या आधी काही त्यांनी वक्तव्य केलं असेल तर म्हणजे मला माहित नाही, पण आत्ता जो मुद्दा आहे हा मुद्दा आहे की लोकांनी बोललं पाहिजे. मला वाटतं की हे काही आजचं नवीन प्रकरण नाही. मराठी माणूस सहन करतो आणि त्याच्यामुळे इतरांची हिंमत वाढते, हे यामागचं प्रमुख कारण आहे. तर ज्या प्रकारे जे आहे एका महिलेला अशा प्रकारे त्या बिल्डिंगमध्ये प्रवेश एवढी हिंमत झाली कशी यांची? आपण ह्यांची हिंमत चेपू शकलो नाही, हा मराठी माणसाची दुर्बलता आहे. आपण पहिल्यापासून कणखर भूमिका घ्यायला पाहिजे होती. मुंबई खरी कोळ्यांची, आगऱ्यांची, पठारे प्रभूंची, म्हणजे जे मूळ नॉनव्हेजिटेरियन होते. मुंबई ही समुद्राने वेढलेली होती, त्यामुळे इथे काय भाजी उगवायला चान्स नव्हता. असं असताना मच्छी, मटण आणि भात, तांदळाची भाकरी हे इथलं मूळ जेवण होतं. आता तुम्ही मासे खाता, मटण खाता म्हणून तुम्हाला घरं मिळत नाही, तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला घरं मिळत नाही. याचा कुठेतरी मागे जाऊन आपण पण विचार केला पाहिजे. हे डिस्क्रिमिनेशन सुरू कधी झालं? हा मुंबईमध्ये एक काळ असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण घर देण्यास नाकार दिला होता. मग त्यांनी स्वतःचं नाव पारशी ठेवलं, आदलजी, सोराबजी, आणि असं म्हणून घर मिळवलं. पण अखेरीस ते पण कळलं लोकांना की हे पारशी नाहीत आणि त्यांना तिथनं पण हाकलून दिलं. म्हणजे हे काय मुंबईत आजचं नाही आहे. मुंबईत जाती धर्मावरनं आपण घरं देत नाही. हे सगळं मुंबईत बंद व्हायला हवं आणि ते बंद करण्याची ताकद फक्त मराठी माणसामध्ये आहे. आज चांगल्या कुठल्या सोसायटीमध्ये नाही देत तुम्ही SC ST लोकांना घरं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना घरं मिळत नाहीत, मच्छी मटण खाणाऱ्यांना घरं मिळत नाहीत, मुसलमानांना घरं मिळत नाहीत. असं का होतं बरं? तुम्ही काय खायचं, कसं राहायचं, कुठल्या देवळात जायचं, कुठलं जीवन जगवायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणी कोणाच्या बापाला दिलाय संविधानातनं? हे मुंबईमध्ये सगळं घडतं ना. आपण उघड्या डोळ्याने बघतो, आपण काही बोलत नाही. राजकीय पक्ष भूमिका घ्यायला घाबरतात, कारण मतांची लाचारी असते आपल्यासमोर. आपण मतांसाठी लाचार झालेलो असतो. मग हा समूह दुखावेल, तो समूह दुखावेल, मग कशाला बरं बोलायचं? त्याच्यामध्ये मूळ मराठी माणसाची टक्केवारीच कमी होत गेली मुंबईतनं. आणि अगदी सहज बोललं जायचं. म्हणजे माझ्या लहानपणापासून मी ऐकतोय, मुंबई तुमची भांडी घासा आमची.
हे कोण बोलत नाही, मी बोलतो. ही हिंमत आली कुठनं ह्याचा विचार करूया आपण सगळ्यांनी मिळून. आज सगळ्याचे मालक तेच आहेत, त्यामुळे त्यांना दुखावण्याची हिंमत कोणाचीच नाही आहे. पैशाचं स्तोत्र तिथनंच आहे, म्हणून त्यांना आपण कोणीच दुखावू इच्छित नाही. आपल्या सगळ्या नसा त्यांच्या हातात आहेत, म्हणून आपण त्यांना काहीच बोलू इच्छित नाहीत. कारण मतं जातील. मतं जात असतील तर मराठीची अस्मिता, मराठी स्वाभिमाना बाजूला ठेवूया. आपण मतांसाठी लाचार आहोत हे एकदा ॲक्सेप्ट करूयात. पण हे ॲक्सेप्ट करत असताना हे पण ॲक्सेप्ट करूया की आम्हालाच स्वतःहून पुढे जातो. आपण दलितांना घरं देत नाही, आपण मागासवर्गीयांना घरं देत नाही, आपण ओबीसींना घरं देत नाही, तेव्हा आपण पण जातीपातीच्या या द्वेषात अडकतो. हा विचार एका समूहाने, एका जातीने, एका भाषा बोलणाऱ्यांनीचा नाही आहे. डिस्क्रिमिनेशन, भेदभाव हा कुठेच असता कामा नाही. हा ह्याच्यातला मूळ आहे, मूळ. माझ्याशी भेदभाव झाला, पण तू किती जणांशी केलास? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. आपल्यावर आल्यावर माझ्याशी झालं, अरे पण तू बाळा किती जणांशी केलंस? तेव्हा हा प्रश्न मुंबईपुरता नाही, या देशाचा आहे. या देशामध्ये विशिष्ट राजकीय पद्धतीमुळे आपण द्वेषाकडे जास्त आकर्षित होतोय. आणि ह्या द्वेषभावनातनं जसं गांधीजी म्हणाले होते, आय फॉर एन आय विल मेक द होल वर्ल्ड बाइंड. आपण त्या परिस्थितीकडे हळूहळू चालत चाललो. हे मला प्रश्न मराठी माणसांचा आहे. कुणाची ताकद वाढली हे नाही. अरे आम्ही इथले भाई लोक ना, ही मुंबई आम्ही सांभाळली ना. गिरणी कामगार कोण होते? मराठी माणसं होती ना. या मुंबईतले कुठल्याही असो, कसंही असो, मी कुठल्या दादाची प्रशंसा करत नाही किंवा समर्थन करत नाही, पण मुंबईमध्ये दादागिरी मराठी माणसांनीच केली ना. मराठी माणूस असा कमकुवत का झाला आहे? कारण का राजकीय इच्छाशक्ती त्याच्या मागे राहिली नाही. उघडपणाने मराठी माणसाची बाजू घेणारा कुठला राजकीय पक्ष आता शिल्लक आहे का? एक शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना सोडली तर. सर असे अनेक प्रकरण घडत असतात, मात्र असे काही प्रमाणात प्रकरण बाहेर येतात. मात्र यावरती उपाय काय किंवा याचं सोल्युशन? भूमिका घ्यावी लागेल. राजकीय पक्षांनाही उभं राहावं लागेल. मतांच्या लाचारीसाठी आपण कोणाचे तरी गुलाम होत आहोत, हे कुठल्याही राजकीय पक्षाला शोभणार नाही. आम्ही भूमिका घेतली ना, मराठी माणसाला द्या घरं. भूमिका घ्यावी लागते. कुठल्याही प्रकरणामध्ये असे खाली मान घालून नुसते हात चोळत बसणं हे काही योग्य नाही. भूमिका घ्या. मतं कमी होतील, 10%, 5%, 7%, 2%. अगदी नाही मतं नाही मिळणार. अरे पण शेवटी मी ज्या जातीत जन्मलो, जे मातीत जन्मलो, ज्या भूमीत जन्मलो, त्या भूमीच्या प्रतिष्ठा ठेवण्यासाठी, तिचं स्वत्व अबाधित ठेवण्यासाठी मी जर वागलो नाही, तर उद्या मला ही भूमी माफ करणार नाही. राष्ट्रवादीने भूमिका घेतली, टाळे लावले जाणार त्या इमारतीला. आम्ही सरळ सांगतो की मराठी माणसांना 50% आरक्षण ठेवा. आज तुम्ही पंतनगरच्या बिल्डिंगमध्ये जा. उदाहरण सांगतो सर्वात मोठं. पंतनगर हा एकेकाळी मराठी माणसाचा बालेकिल्ला. सगळी गोरगरीब माणसं ह्या म्हाडाच्या कॉलनीमध्ये राहायची पंतनगरमध्ये. जा पंतनगरांमध्ये आणि परिस्थिती बघा. तुम्ही विरोधात आहात, शासनाने असा काही निर्णय करायला हवा का? असं काही नियम करावे असं वाटतं का? शासनाने शासनाचा विचार करावा, त्याच्याशी मला काय करायचं? आणि हे शासन काही करू शकणार नाही हे मला माहिती आहे. काय उगाच मागणी करायची? सर अशा प्रकारे भाषिक वाद निर्माण करून कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? हे बघा, माझा अपमान झाला आणि मी बोललो नाही तर माझ्यासारखं शंडमीच. माझ्या एका भगिनीवर अन्याय झाला आणि मी त्याच्यातनं काही उदाहरणंही समोर आणून दिली की ह्याच मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घर नाकारलेलं, ते का नाकारलेलं याचं उत्तर कोणीतरी द्यावं ना. आणि अजूनही तेच मुंबईमध्ये होत असेल तर का बोलू नये?
स्वतः पारशी आश्रमशाळेत राहिले होते बाबासाहेब आंबेडकर, पारशी नाव घेऊन. अखेरीस तेही उघडकीस आलं आणि त्यांना तिथनंही हाकललं. जर बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून हे चालत आलं असेल तर काय म्हणजे काय काय करतोय आपण मराठी माणसं? आपण सगळ्या भूमिका घेणार आहोत का की माझं घर मी SC ला विकीन, माझं घर मी ST ला विकीन, एखादा मुसलमान माझं घर घ्यायला आला तर मी त्या मुसलमानांना देईन, मुसलमानालाही माझं घर देईन, अशी शपथ घेणार आहोत का? तर मग डिस्क्रिमिनेशनवर बोलूया. आपण पण निवडक असतो. मोलकरीण कुठल्या समाजाची हवी ती पण जाहिरातीत देतो, कुठली नको हे सुद्धा देतो. ह्याच्यावरती कोणी बोलताना दिसत नाही, कारण का आपल्या आतमध्येच, आपल्या अंतर्मनातच कुठेतरी हे सगळं लपलेलं असतं. आणि आमच्यासारखी खुली असतात. आम्हाला काही जात भेद पंथ प्रांत धर्म वगैरे काहीच नसतो आमच्यासाठी. माणूस आहे समोरचा, तो कुठल्या जातीचा धर्माचा ह्याचा त्याचा आम्हाला काही घेणं देणं नसतं. तुम्हाला कधी चपला बाहेर काढून या असं तरी सांगतो का? हे म्हणून या गोष्टीकडे बघू नका. मोठं छोटं ह्याच्यात काही नाही आहे. ह्याच्यात शेवटी डिस्क्रिमिनेशन आहे. आपलं हे झाल्यावरती पंकजा मुंडेंनी आपल्या पक्षातला हा प्रश्न विचारायला पाहिजे होता की या डिस्क्रिमिनेशनचा त्रास मला झाला. शेवटी आपण जे पेरतो तेच उगवतो, एवढं कायम लक्षात ठेवावं. द्वेष हा कुठल्याही प्रकारात कोणाशीही केलेला चांगला नाही. तोच उगवतो, त्याचाच वटवृक्ष होतो आणि त्याचा त्रास मग अखेरीस सगळ्यांना होतो. राज्यपाल कोश्यारी देखील वक्तव्य केलं. हे राज्यपाल कोश्यारी वगैरे छोटा आहे तो. आर्थिक राजधानी हे गुजराती मारवाडी यांच्यामुळे जर ते गेले तर पैसा जाईल असं देखील त्यांचं वक्तव्य. असं आहे की शेवटी ही मराठी माती आहे. ह्या मातीचा प्रभाव, ह्या मातीचा आशीर्वाद आहे की इथे जो आला त्याला पोटाला मिळालं. ह्या मातीने ज्यांनी या मातीमध्ये पाय ठेवला, ज्यांनी ही माती आपल्या कपाळाला लावली, त्याचं पोट कधीच उपाशी ठेवलं नाही. त्याला पोट भरून जेवायला दिलं. काही मोठे झाले पण प्रत्येकाची पोटाची खळगी भरण्याचं काम केलं ना. अंबानींचे वडील जेव्हा मुंबईत आले तेव्हा ते काही हजारो कोटीचे मालक नव्हते, एक साधे व्यापारी होते. आज जगातला पहिला 2-3 मधला तो श्रीमंत माणूस आहे. हे मुंबईची देण आहे ती. हे मुंबईमध्ये टाटाज असो, गोदरेज असो, हे सगळे मुंबईतले आहेत. जो ठेच लागल्यावर आई म्हणतो तो मराठी माणूस. फक्त मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करतो आपण जेव्हा, तेव्हा आपण ह्या सगळ्या बाबतीत उघडपणाने बोलायची सवय पण लावून घेतली पाहिजे. का शेड्यूल ट्राईब कोणी लागत नाहीत आपले? त्यांचा आपला सामाजिक संबंध नाही? मच्छी मटण खाणाऱ्यांबरोबर आपला सामाजिक संबंध नाही? जरा कधीतरी तुम्ही पेपरमध्ये येणाऱ्या लग्नाच्या जाहिराती वाचत जा, मग तुम्हाला समजेल भेदभाव कुठल्या लेवलला असतो तो. हे कधी बोलण्याची संधी मिळत नाही. जरा कधीतरी पेपर वाचत जा. रविवारचं ते येतात ना वधूवर, ते जरा वाचत जा आणि मग तुम्हाला कळेल की भेदभाव काय असतो. किंवा मोलकरीण पाहिजे ह्याची जाहिरात वाचा, मग तुम्हाला कळेल भेदभाव काय असतो. हे नुसतं ही एक आपल्या भगिनी बोलला म्हणून नाही चालत. वाचा सगळ्या जाहिराती. हे कटू आहे, हे खूप कडू वाटेल खूप लोकांना, पण हे सत्य आहे. कारण मी मतांसाठी बोलत नाही आहे. जर ही स्थिती होत गेली तर सामाजिक परिस्थिती काय असेल महाराष्ट्रात याचा विचार करा. नाही, असं आहे कार्यकर्ते, असं आहे की शेवटी ती आमच्यासाठी काम पण करत होती. त्यामुळे आमचे कार्यकर्ते, ती आमची भगिनी आहे, आमच्याबरोबर होती म्हणून तर गेलेच, पण एक विचार म्हणून सुद्धा गेले. आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्यापुढे खरं तर मी सांगतो की मुंबईमध्ये मराठी माणसांना 50% आरक्षण मिळालं पाहिजे बिल्डिंग इनमध्ये, असंच आपली भूमिका असली पाहिजे. आणि तशीच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
मुरुड शाखेने जाहीर केलं आहे की 50% आरक्षण मराठी माणसांसाठी ठेवा. ही मागण्याची वेळ का आली मराठी माणसावर? आणि असं काय नाही 4 कोटीचं घर तेच घेऊ शकतात. 4 कोटीचं घर मराठी माणूस पण घेऊ शकतो. प्रश्न पैशाचा नाही आहे. कुठली कधी ऐकलंय का कुठल्या बिल्डिंगमध्ये इथे गणपतीचं देऊळ बांधण्यात येईल, फ्लॅट घ्या, असं कुठे ऐकलंय? तसं का नाही ऐकलं मग? सर सध्या ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी स्वामीनारायण म्हणजे तशा प्रकारची मंदिरं होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. दर 2 बिल्डिंग मध्ये एक मंदिर, स्वामीनारायण मंदिर असतो किंवा कुठलंही, तर अशा प्रकारचं अहो अख्खं ठाणं जितोला दिलं तेव्हा तुम्ही कधी विचारलं नाहीत पत्रकारांनी कोण आहे हा जितो? आज विष्णुनगर मध्ये आहे. का हो तुम्ही विचारलं नाही ना पत्रकारांनी कोण आहे जितो? जेव्हा अख्खं ठाणं तुमच्या हातात चाललं होतं तेव्हा तो जितो कोण आहे हा कधी प्रश्न विचारलाच नाही तुम्ही कोणाला. आम्हीच येड्यासारखे बोंबलत होतो आणि तुम्ही आपलं ती बातम्या दाबून ठेवत होते. कसं काय एवढं सगळं जितोला गेलं? शाळा जितो, हॉस्पिटल जितो, हा जितो, तो जितो. कोण आहे जितो मध्ये? एक तरी मराठी माणूस आहे का दाखवा त्या जितो मध्ये, ट्रस्ट मध्ये? हे सगळं कडू वाटतं पण घडताना मात्र कोणीच आक्षेप घेत नाही. कायम बोलणारा माणूस आहे मी कायम लोकशात आणून देतो तो लोकांच्या. कोण आहे जितो? काय त्याची ताकद? किती वर्ष झाले त्याला ठाण्यात येऊन? कुठनं आले हे? म्हणजे केवळ आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत आणि करोडो रुपये जगातनं आणू शकतात म्हणून ते ठाणं विकत घेतील? आमची अस्मिता विकत घेतील? आमचा स्वाभिमान विकत घेतील? आणि आम्ही सगळे राजकारणी आपली हुजूर सलाम हुजूर सलाम हुजूर असं करत राहायचं?